प्रथम तर या पत्रकार परिषदेत मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज ही जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ती महाविकास आघाडीने त्यांची जी काय पंचसूत्री काल जाहीर केली ती कशी फसवी आहे आणि कशी फेक आहे, कारण त्यांना फेक नरेटिव्ह पसरवण्याची ज्यांना सवय आहे, तसंच त्यांची जी पंचसूत्री आहे ती देखील भंपक आहे, फेक आहे आणि ती कशी फेक आहे हे सांगण्यासाठी मी आज आपल्याला या ठिकाणी पाचारण केलेलं आहे। त्या पंचसूत्रीमध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा की महिलांना आम्ही 3000 रुपये देणार प्रतिमाह। आम्हाला विचारतात की 1500 तुम्ही देताय तर त्याचं पैशाचं नियोजन काय, बजेटरी प्रोव्हिजन काय, असे ते आम्हाला विचारतात। अहो, ज्यांचं सरकारच येणार नाही आणि ज्यांनी अनेक वेळा म्हटलंय, म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांचंच वाक्य आहे की मला काय बजेट वगैरे समजत नाही, आणि ज्यांना बजेटच समजत नाही त्या महाविकास आघाडीच्या लोकांनी हे 3000 रुपये कबूल केलेले आहेत। म्हणजे आम्ही 1500 देतो तर आम्हाला प्रश्न विचारतात पैसे कुठून आणणार, आणि कोर्टात जातात थांबवायला, लाडक्या बहिणींना लाचखोर म्हणतात, भिकारी म्हणतात। मग आता तुम्ही महिलांना जे काय देऊ पाहत आहात, मग आता याचा अर्थ काय काढायचा? महाराष्ट्राच्या जनतेने नक्कीच हा प्रश्न विचारतील आणि लाडक्या बहिणी तर नक्कीच विचारतील, कारण तुमचे जिकडे जिकडे सरकार होतं तर त्या ठिकाणी तुम्ही कधी 1500, 2000, 3000 कबूल केले। तुमची जे राज्य आहेत, कर्नाटक असेल, अन्य राज्य आहेत, तिकडे तुमच्या या सगळ्या योजना बंद झाल्या, महिन्या 2 महिन्यातच बंद झाल्या। परंतु आमची जी योजना आहे ती 6 महिने सक्सेसफुली आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना निधी मिळालेला आहे, आणि पुढचा कालच माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील सांगितलं की आचारसंहिता संपताच डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे हे 3000 रुपयाचं तुम्ही जे काय तुणतुण नाचवताय हा एक फेक नरेटिव्ह आहे। दुसरं, तुम्ही महिलांना बस प्रवास फ्री म्हणतात, तर कुठल्या बसमध्ये? ते बसेस स्पेसिफाय नाही केलं आहे, म्हणजे महामंडळाच्या बसेस असतील त्याच्यात बोलताय की काय? त्यामुळे हे जे आम्ही ऑलरेडी ते केलं आहे, हो, आम्ही ऑलरेडी महिलांना 50% डिस्काउंट दिला आहे आणि 75 वर्षाच्या वर जे आहे त्यांना फ्री तिकीट दिलं आहे। म्हणजे हे जे काय तुम्ही फ्री बस सर्व्हिस बोलताय ते बहुधा कोणची तरी बस सर्व्हिस एकतर संजय राऊत काढणार असतील, नाहीतर उद्धव ठाकरे स्वतः एखादी बस सर्व्हिस काढणार आहेत का, आणि कोणत्या बसमध्ये तुम्ही देणार हे त्यांनी त्यांच्या पंचसूत्रीत जरा सांगावं, नाहीतर ह्या पण भूलथापा आहेत। 50% जी रिझर्वेशनची मर्यादा आहे आरक्षणाची ती आम्ही वाढवणार। आता ही तुम्ही कशी वाढवणार हे पण सांगा ना। ते वाढवण्यासाठी तुम्हाला संविधानात बदल करावे लागतील। मग त्याच्याबद्दल तुम्ही काय केलं? जेव्हा 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री होतात माननीय उद्धव ठाकरेजी, तेव्हा तुम्ही हे 50%ची लिमिट वाढवा, यासाठी तुम्ही काय केलं? कधी अधिवेशनात त्याच्याबद्दल काही बोललात का? कधी केंद्र सरकारला पत्र लिहिलं का? तुमचे जे खासदार दिल्लीमध्ये बसतात लोकसभेमध्ये त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला का की 50% आरक्षण आहे, ती लिमिट ती वाढवा? त्यामुळे 50%चं रिझर्वेशन जोपर्यंत तुम्ही संविधानात बदल करत नाही ते वाढणार नाही, आणि त्यामुळे तुम्हाला थोडक्यातच संविधान बदलण्याची भाषा करताय तुम्ही, आणि संविधान बदलायचं नाही हे तुम्हीच ते पुस्तक घेऊन फिरताय सगळीकडे, तुमचे राहुल गांधी, तुमचे नवे मित्र, आणि याचा अर्थच तुम्ही संविधान बदलणार। आणि आमच्यावर जे तुम्ही आरोप लावले की आम्ही संविधान बदलणार, हे तुम्ही छुप्या पद्धतीने हेच बोलताय आणि तसंच वागताय। त्यामुळे हे तुमचं हा जो मुद्दा आहे अतिशय धादांत खोटा आहे। हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक नागरिकाला 25 लाख
या निव्वळ भूलथाप आहे तो. अहो तुम्ही तुमचा मुख्यमंत्री रिलीफ फंड सुद्धा तुम्ही 2 कोटीच्या वर क्रॉस केला नाही मुख्यमंत्री असताना, आणि हे 25 लाख तुम्ही कुठून आणणार आहे? ह्याचं प्रोव्हिजन काय? ह्याचं बजेटरी प्रोव्हिजन काय? तर त्यामुळे या सगळ्या भूलथाप आहे. याकडे काही जनता तुम्हाला कधीच सिरियसली घेणार नाही. पुढचा मुद्दा, मोफत औषधी. आता मोफत औषधी तुम्ही देणार म्हणताय. अहो कोरोनाच्या काळात मृतदेहांचे खचच्या खच रोजचे पडत होते. त्या बॉडी बॅग्स तुम्ही फ्री का नाही दिल्यात? मग त्यावेळी तुम्ही रेमडेसिवीर फ्री का नाही दिलं? का तुमच्या सरकारने तेव्हा प्रोव्हिजन केलं नाही? त्यामुळे ह्या अशा भूलथापांना जनता बळी पडणार नाही. त्यांनी कोविड काळात तुमचं वागणं बघितलंय, तुमचं आचरण बघितलंय, तुमच्या सगळ्या नीतिमत्ता बघितल्या आहेत. बॉडी बॅग्सची किंमत 4 पट 5 पट करून तुम्ही त्या विकल्यात. त्यामुळे जनता तुमच्या या भूलथापांना बळी पडणार नाही. आता बेरोजगारांना 4,000 देणार, परत कुठलं बजेटरी प्रोव्हिजन आहे? अहो तुमचं सरकार तर आलं पाहिजे. तुम्ही लढणार किती सीट, तुम्ही जिंकणार किती, आणि तुमचं सरकार येणार तरी आहे का? त्यामुळे हे सगळं बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात आहे. या तुमच्या गोष्टींना कोणीही भीक घालणार नाही. हा झाला यांच्या पंचसूत्रीचा पंचनामा. ही पंचसूत्री म्हणजे याला तुम्ही सोयीस्कररित्या पंचसूत्री नाव दिलंय, मॅनिफेस्टो नव्हे. कारण तुम्हाला मग जनतेला उत्तर द्यावं लागेल. मॅनिफेस्टो म्हटलं की ते इलेक्शन कमिशनकडे ते रेकॉर्ड होणार, रजिस्टर होणार की तुम्ही निवडणुकीत काय बोललात आणि काय करताय. त्यामुळे या पंचसूत्रीचा पूर्णपणे असा पंचनामा या ठिकाणी मी केलेला आहे. या सगळ्या यांच्या खोट्या भूलथापा आहेत आणि याच्यातलं ते काहीही करू शकणार नाही, हे अगदी जनता त्यांना ओळखून आहे. दुसऱ्या एका मुद्द्याकडे मी वळते. काल एक व्हिडिओ समोर आला. महाविकास आघाडी सरकारचा कुठला तरी, महाविकास पार्टीचा कुठला तरी एक कार्यक्रम होता काल, आणि त्यामध्ये काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड, एका कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवरायांची प्रतिमा घेऊन आलेत आणि मला वाटतं शरद पवारांना ते देणार होते. बाजूलाच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तिथे होते. अनेक लोक होते. मागे सतेज पाटील दिसत होते वगैरे, सगळी मंडळी होती तिथे. निश्चितच महाविकास आघाडीचा कार्यक्रम होता म्हणजे बाकी उबाटातले पण लोक, नेते बिते असतीलच तिथे. त्या व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसतंय तो कार्यकर्ता मोठ्या सन्मानाने महाराजांची प्रतिमा घेऊन आला. परंतु वर्षा गायकवाड इतक्या स्वतःच्या फोटो काढण्यामध्ये गर्क होत्या की त्यांनी अक्षरशः त्या कार्यकर्त्याला बाजूला सारलं आणि महाराजांची प्रतिमा झिडकारली. त्यांनी त्याला चक्क हाताने बाजूला सारलं, त्या कार्यकर्त्याला आणि महाराजांच्या मूर्तीला. त्यामुळे हे तुमचं तुम्ही जे एकतर काँग्रेसचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे किती प्रेम आणि किती आदर आहे त्याचे अनेक प्रसंग सांगू शकतो. काही वर्षांपूर्वी तर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर महाराजांची म्हणजे ती प्रतिमा हटवून तिकडे टिपू सुलतानची लावली तुम्ही. त्यानंतर नेहरूंच्या काळापासून आपण पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी मिसगाइडेड पेट्रियट असं बोललेत. काय काय जिकडे जिकडे म्हणून महाराजांचा अपमान झाला तिकडे तिकडे तुम्ही कधी तोंड उघडलं नाहीत, कधी आंदोलन सुद्धा केलं नाही. आणि त्यामुळे खरं तर वर्षा गायकवाड यांनी याच्याबद्दल माफी मागावी. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रातल्या खासदार आहात आणि महाराजांची मूर्ती तुम्ही स्वीकारत नाही. तुमच्या खासदारकीचा तुम्ही राजीनामा दिला पाहिजे आजच. मल्लिकार्जुन खरगे असतील, राहुल गांधी असतील, यांना तर जे देशप्रेमी आहेत त्यांच्याबद्दल कधीच आदर नाही. फक्त त्यांच्या कुटुंबातलेच फक्त सगळे देशप्रेमी असतात किंवा स्वातंत्र्य सेनानी असतात. स्वातंत्र्यवीर सावरकर असो, यांच्याबद्दल तर ते गरळ ओकतच असतात. पण तो आज आम्ही मुद्दा घेत नाहीये. परंतु
राहुल गांधींनी देखील म्हणजे संविधानाचं ते काल लाल पुस्तक घेऊन सगळीकडे फिरत होते. आता त्याच्यामध्ये काय, मला तर वाटतं की त्याच्यामध्ये एकीकडे आलू टाकून दुसरीकडे सोनं बाहेर काढणार असं काहीतरी ते पुस्तक आहे का ते बघावं लागेल, का नक्की संविधानाचं पुस्तकच होतं, याची छानबीन करावी कोणीतरी आपल्यापैकी. दिग्विजय सिंग यांनी देखील अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आणि इकडे त्यांचेच मित्र महाविकास आघाडीचे म्हणजे त्यांचे घटक पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणतात की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार. अहो, तिकडे ज्या काँग्रेसबरोबर तुमची सध्या यारी दोस्ती आहे ते महाराजांचा अपमान करतात आणि तुम्ही म्हणतात मंदिर बांधणार. अहो, महाराजांची शिकवण तुमचे आमदार खासदार काय बरळतायत. अरविंद सावंत असतील, संजय राऊत, सुनील राऊत, हे तर महिलांचा अपमान करतात. ही महाराजांची शिकवण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या लोकांनी महिलांचे अपमान केले त्यांची काय दुर्दशा केली आपल्याला माहीत आहे. त्या काळामध्ये महाराज असते तर अशा लोकांच्या जिभा हसडल्या असत्या, त्यांना उलटं फासावर लटकवलं असतं. परंतु इथे तुमचे संजय राऊत काय म्हणतात महिलांच्या विषयी, स्वप्ना पाटकर, सगळा व्हिडिओ अजूनही सगळीकडे अवेलेबल आहे. गलिच्छ भाषेत तुम्ही महिलांचा अपमान करता. अरविंद सावंत त्यांनी माफी मागितली असेल तरी शब्द तोंडातून गेले आणि तुमच्या तोंडातले शब्द म्हणजे तुमच्या मनातले विचार दाखवून देतात. तुम्ही महिलेला माल म्हणालात, आमच्या शायना एनसी बद्दल तुम्ही बोललात. तिकडे सुनील राऊत तिकडे काही लोकांमध्ये एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांमध्ये जाऊन बोलतात, बकरी बोलतात आमच्या उमेदवार सुवर्णाताई करंजेना. म्हणजे तुमच्या मनात किती गलिच्छ विचार आहेत. मार काट तुमच्या डोक्यात हे बकरी कापा. कळतंय ना हिंदुत्व सोडून आता तुम्ही कुठे चाललायत. म्हणून तुम्हाला एखादी महिला बकरी वाटते आणि ती कापण्याजोगी वाटते. थू आहे तुमच्या विचारांवर. आणि खरं तर आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलंय, या सुनील राऊतांची उमेदवारी रद्द करा आणि प्रत्येक महिलेकडे ते जातील मतं मागायला, त्या महिलांनी त्यांना जोड्याने हाणलं पाहिजे. हे तुमचे विचार. काल माननीय शायनाताई यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होते. माननीय मुख्यमंत्री तिथे होते आणि तिथे महिलांनी उत्स्फूर्तपणे सांगितलं की अशा लोकांना आम्ही मतदान पेटीतून आम्ही दाखवू आणि यांना जोडे हाणू. महिलांना तुम्ही लाचखोर म्हणणार, महिलांना तुम्ही भिकारी म्हणणार, महिलांना तुम्ही माल म्हणणार, महिलांना भिकारी म्हणणार, महिलांना तुम्ही बकरी म्हणणार आणि महाराजांचे मंदिर तुम्ही बांधायला निघालात. शेम ऑन यू. हे महाराजांचे पहिले विचार तर आचरणात आणा. अहो, महाराष्ट्राच्या जनतेत प्रत्येकाच्या मनामध्ये महाराजांचं मंदिर आहे आणि तुम्ही मंदिर बांधण्याची काय घोषणा करता. तुम्ही मंदिर विरोधी लोकांबरोबर जाऊन बसता. मग ते कोणाचंही मंदिर असो, तुम्हाला या देशात मंदिरच नको आहे कोणाचं. आणि तुम्ही महाराजांचे मंदिर प्रत्येक जिल्ह्यात म्हणता. पहिले या तुमच्या वाचाळवीरांना आवरा. एक शब्द देखील अजून माननीय उद्धव ठाकरे यांनी काढला नाहीये. ना सुनील राऊतला त्यांनी काही सांगितलंय, ना संजय राऊत जे रोज उठून महिलांच्या बाबतीत वाटेल तसं बोलत असतात. आम्ही विसरलो नाहीये. केतकी चितळे, कंगना राणावत, नवनीत राणा, हे काही आम्ही विसरलेलो नाही. तुम्ही काय काय केलं त्यावेळी ते ठीक आहे, तो आजचा विषय नाही. परंतु हे सगळे जे विषय आहेत ते अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे हे जे काल यांची जी या गोष्टींचा समाचार मला घ्यायचा होता. अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. हिंदी में बता दीजिए जो मुद्दे बनाए हैं और शिवाजी महाराज का जो इंसल्ट हुआ है वर्षा गायकवाड़ के द्वारा जिसे आप एलिगेशंस लगाए हैं उसके ऊपर बता दीजिए. देखिए, कल महाविकास आघाड़ी की एक पंचसूत्री उन्होंने जाहिर की. इस पंचसूत्री का पंचनामा करने के लिए मैंने आपको यहाँ पर आमंत्रित किया है. कल वो जो उन्होंने बात की महिलाओं को 3,000 देने की, और हमें पूछते थे, जब हम 1,500 दे रहे तो हमें पूछते हैं कि आपका बजटरी प्रोविजन क्या है. अब जो लोग कहते हैं हमको बजट ही समझ में नहीं आता है. माननीय उद्धव ठाकरे ने एक मंच पर कहा था, निर्मला सीतारामन के सामने कहा था एक प्रोग्राम जब वो मुख्यमंत्री थे कि मुझे तो बजट ही समझ में नहीं आता है.
और ये बजटरी प्रोविजन क्या करेंगे 3,000 का? जो महिलाओं को भिखारी और लाचखोर कहते हैं, अब वो 3,000 कहाँ से लाएंगे? तो ये इनका सारा फेक नैरेटिव है। बस सर्विस फ्री महिलाओं के लिए, कौन सी बस सर्विस? बस ये तो हमारा ही मुद्दा है, हमने ऑलरेडी करके दिखाया है। महिलाओं के लिए 50% डिस्काउंट, वृद्धों के लिए फ्री बस टिकट। अब शायद ये कौन सी बस है, मुझे लगता है शायद संजय राउत होंगे या कोई ऐसे, या तो खुद उद्धव ठाकरे जी कोई सर्विस शुरू करने वाले होंगे महिलाओं के लिए। क्या वो कोई कंपनी निकालने वाले, ऐसा कुछ होगा। ये कोई सीरियसली लेने की बात नहीं है। 50% रिजर्वेशन की जो लिमिट है उसको वो निकालेंगे, हटाएंगे। जब ये सत्ता पे थे तभी इन्होंने ऐसी कोई पहल नहीं की, ना कभी पार्लियामेंट में, ना कभी महाराष्ट्र के असेंबली में ऐसा कोई प्रस्ताव उन्होंने लाया। मैं खुद वरिष्ठ सभागृह में पिछले 6 साल से हूँ, ऐसा कोई भी प्रस्ताव नहीं आया हमारे सामने कि हम ये 50% रिजर्वेशन की जो नियम है इसको हटाएंगे, इसकी लिमिट बढ़ाएंगे। और अगर आप ऐसा करना चाहते हो तो क्या ये संविधान में बदलाव नहीं है? तो क्या आप संविधान से छेड़छाड़ नहीं करोगे? तो तब संविधान बदलने की बात आप अब करते हैं। मगर हमारे ऊपर जो फेक नैरेटिव, फेक आरोप आपने लगाए अप्रैल महीने में लोकसभा में कि आप ये संविधान हम बदलने वाले हैं और सारा कायदा कानून बदल देंगे, ये फेक नैरेटिव आपने सेट किया। हेल्थ इंश्योरेंस, अरे जब आप मुख्यमंत्री थे, आप बोल रहे 25 लाख हाँ आप देंगे। जब आप मुख्यमंत्री थे तो जो सीएम मेडिकल रिलीफ फंड है वो आपने 2 करोड़ के ऊपर खर्चा नहीं किया, ये 25 लाख कहाँ से लाएंगे? तो ये सारा ये सब झूठी बातें हैं, इसको कोई सीरियसली लेने वाला नहीं है। फ्री मेडिसिन की आप बात करते हो, आपको मौका था, आप कोरोना के समय आप मुख्यमंत्री थे, तब आप क्या किया? जो बॉडी बैग्स जो 500-600 की मिलती थी आपने 6,000 में बेची। तो बॉडी बैग्स क्यों नहीं आपने फ्री में दी? जब आपकी सरकार ही नहीं आएगी, अगर नहीं आने वाली सरकार को आप बोल रहे हैं कि हम 25 लाख का लिमिट करेंगे हेल्थ इंश्योरेंस का, तो जब आपके हाथ में था लोगों को कुछ फ्री देने का, तब तो आपने दिया नहीं, सिर्फ लेने का काम किया। ठीक है, वो भी हम इसको मद्देनजर करते हैं, हटा डालते। दूसरा, 4,000 अनएम्प्लॉयड देंगे यूथ को, 4,000 पर मंथ। इसका भी कोई आपके पास कोई प्रावधान नहीं है, तो सिर्फ बोलने की बात है। जैसा ताजमहल दे देंगे वैसे दे देंगे, तो इस प्रकार की ये सारी बातें। दूसरा, जो वर्षा गायकवाड़ महाराष्ट्र से चुनी हुई कांग्रेस की खासदार, हम महाराष्ट्र में कोई भी पॉलिटिकल, अगर हम सरकार की शुरुआत भी करते, पहला दिन जब सरकार का जो विधिमंडल का पहला दिन होता है, हम छत्रपति शिवाजी महाराज के वहाँ पर जाकर माथा टेक कर हम सरकार चलाते हैं। उनके विचारों की सरकार है। आप एक महिला, आप एक कांग्रेस की आप खासदार है, महाराष्ट्र से चुनी है, आप कोई पाकिस्तान की नहीं है, और वहाँ आप छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा कोई आपको दे रहा था, शायद आपको शरद पवार जी को देनी थी, और आप फोटो निकालने में इतनी व्यस्त हो गई कि आपको छत्रपति शिवाजी महाराज की जो प्रतिमा थी उसको हटा दिया, अपने हाथ से उस कार्यकर्ता को रोका और अवमान किया। और आप जब मालवण में छत्रपति शिवाजी महाराज का पुतला जो एक एक्सीडेंटल था, उसको आपने इतना बड़ा किया, और आप कह रहे कि हर एक जिले में आप छत्रपति शिवाजी महाराज का एक मंदिर बनाएंगे। मगर आपके जो खासदार आमदार है, छत्रपति शिवाजी महाराज ने हमेशा महिलाओं को मान सम्मान की सीख दी, और उनके राज्य में जो महिलाओं का अपमान करते थे उसका क्या असर होता था आपने देखा है। कड़ी से कड़ी सजा महाराज उनको देते थे। तो आप ये जो 3 लोग हैं, अरविंद सावंत, संजय राउत, सुनील राउत, इन्होंने जो महिलाओं के बारे में जो अपशब्द कहे, एक लफ्ज से उद्धव ठाकरे जी ने उस पर बयान नहीं दिया है, ना ही उनका इस्तीफा लिया है। अरविंद सावंत महिला को माल कहते हैं, संजय राउत तो मुंह खोलते ही गटर की दुर्गंधी आती है।
और सुनील राउत हमारी कैंडिडेट को बकरी कहते हैं, तो आपको अभी बकरी पसंद है क्योंकि आप जिनके साथ उठते बैठते हो आज दिन रात, तो वो इसी प्रकार की बातें आप करेंगे और नई बात क्या करेंगे। मगर ठीक है, संजय राउत और सुनील राउत ये किसी दुर्योधन दुशासन से कम नहीं है। ये दुर्योधन दुशासन है। महाभारत के अंत में उनका जो हाल हुआ था वैसा ही हाल इन दोनों का होने वाला है। यहाँ महिलाओं का मान सम्मान करते हैं और वो वहाँ पर वस्त्रहरण करते हैं महिलाओं का। ये संजय राउत और सुनील राउत ये महाराष्ट्र के उद्धव ठाकरे पार्टी के दुर्योधन और दुशासन है और उनका वही हाल होगा और हमारी लाडली बहना इनका हाल करेंगे। काल राष्ट्रवादीचा देखील जाहीरनामा अजित पवारांचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे, त्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्द जो आहे तो गायब आहे. कारण महिलांसाठी योजना जाहीर करताना मुख्यमंत्री शब्द जो आहे तो वगळला गेला आहे. त्यामुळे कसं पाहता, कारण श्रेयवादाची स्पर्धा सध्या पाहायला मिळते. बघा, कोणतीही श्रेयवादाची स्पर्धा नाही आहे. आत्ताची जी योजना आहे जी पुढे कंटिन्यू होणार आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे. आता कोणी तो शब्द वापरो गर न वापरो, शेवटी ते महिलांना निधी मिळाला पाहिजे. गरीब होतकरू गरजू महिलांना तो निधी मिळाला पाहिजे आणि आम्ही ते शब्दच्छल करण्यापेक्षा महिलांना तो निधी मिळाला पाहिजे याच्यावर आमचा भार आहे. दुसरीकडे जी माहीमची जागा होती त्यावरनं मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून अनेक गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. भांडूपसाठी खरं तर जागा मनसेची अमित ठाकरेंना सोडण्याच्या संदर्भात चर्चा झाली होती का, आणि त्या संदर्भात नंतर राज ठाकरेंनी सदा सरवणकर यांना देखील भेट नाकारली. कुठेतरी हा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशात येतो आणि राज ठाकरे हे ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांवरती टीका करतायत कसं पाहतात? राज ठाकरे, मला त्याच्यावर खरं जर जास्ती बोलायचं नाही आहे. ते कधी कुठली भूमिका घेतात, कधी काय घेतात. त्यांनी आता हे वक्तव्य केलं, त्यात कुठल्या वेळेला केलं, सकाळी केलं का संध्याकाळी केलं, परंतु एवढंच मी सांगू शकते की राज ठाकरे यांना खरं आम्ही व्यवस्थित राईट टर्न दाखवला होता, पण त्यांनीच रॉंग टर्न घेतला. आता आम्ही काय करणार. दुसरं महायुतीमध्ये नवाब मलिक यांना अजित पवारांच्या पक्ष उमेदवारी दिली आहे. आज स्वतः नवाब मलिकांच्या प्रचारात अजित पवार येणार आहे. तुमचा प्रचारात उतरणार नाही, पण कुठेतरी विसंवाद नाही का? अजित पवार तसं जाणं योग्य वाटतं का तुम्हाला? नाही, बघा त्यांची तुमचा उमेदवारी आहे तिथे. सुरेश बुलेट पाटील. नाही, असं आहे की आमचे विचार क्लिअर आहेत. आम्ही हे एक नाही तर अनेक वेळा सांगितलेलं, आमच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे की नवाब मलिक यांचा प्रचार आम्ही करणार. दॅट्स ऑल. पण तुमचा उमेदवार ज्या मतदारसंघात आहे त्याच मतदारसंघामध्ये महायुतीचा एक बडा नेता येतो प्रचारासाठी. नाही, ठीक आहे ना, त्यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्यांचे काहीतरी पॉलिटिकल कंपल्शन असेल, त्यांनी केलं, परंतु आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवू शकतो. एक मिनटं, मी ते मराठीत दुर्योधन दुःशासन ते तुम्ही ॲड करा, म्हणजे तुमच्या पुढे. नाही तर परत एक छोटा करूया का त्याच्यावर? हां ते एक तेवढ्याच पुरतं. हां एक मिनटं. काल महाविकास आघाडी सरकारच्या पंचसूत्रीमध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवरायांचं मंदिर उभारू. अहो, तुमचे खासदार आमदार महिलांचा सरासर अपमान करतात, गलिच्छ भाषेत बोलतात, त्यांचा पाणउतारा करतात. अरविंद सावंत असो, संजय राऊत असो, सुनील राऊत, आता हे दोघं भावंड आहेत, संजय राऊत सुनील राऊत. आता दोघांच्या काल तुम्ही बघितलं की सुवर्णाताई करंजे यांच्याबद्दल बकरी शब्द त्यांनी वापरला आणि 23 तारखेला बकरी कापणार. हे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले दुर्योधन आणि दुःशासन आहे, संजय राऊत आणि सुनील राऊत. आणि महाभारतामध्ये या दोघांचे काय हाल झाले, या दुर्योधन दुःशासनाचे, ते आपल्याला माहीत आहे. तेच हाल त्यांचे होणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.